नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोकेरन या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण डिस्कस करतोय इम्पॉर्टंट असा चॅप्टर, तो म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. आणि बायोटेक्नॉलॉजी मध्ये आज आहे आपलं थर्ड लेक्चर. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं ते म्हणजे मेथडॉलॉजी फॉर आरडीएनए टेक्नॉलॉजी. कारण आपल्याला माहिती आहे आरडीएनए टेक्नॉलॉजीमुळे बायोटेक्नॉलॉजीची आहे तर ती दोन पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे, ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी आणि मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. आणि त्यामुळे आरडीएनए टेक्नॉलॉजी म्हणजेच रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी एक खूप महत्त्वाची अशी टेक्निक आहे. आणि त्यामुळे आपल्याला ही डिटेलमध्ये बघणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यावरच ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी हा जो पार्ट आहे तर तो डिपेंड आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. पण त्या अगोदर एक तुम्हाला मी अगोदरही सांगितलंय आणि आताही सांगतो, जर अजूनही तुम्ही फ्री नोटसाठी आपलं बायोकिरण हे ऍप प्ले स्टोअरवरून जर डाउनलोड केलेलं नसेल तर आजच बायोकिरण ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि फ्री स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये जाऊन आपल्या नोट्स ऍक्सेस करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन एक्सरसाइज दिलेल्या आहेत. फर्स्ट एक्सरसाइज जी आहे तर ती स्टेट बोर्ड पॅटर्ननी आहे आणि सेकंड एक्सरसाइज जी आहे तर ती सीईटी आणि नीट यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आहे. त्याच्यामुळे दोन्ही पण एक्सरसाइज ज्या आहे तर त्या सॉल्व्ह करा. त्याचा जे काही फायदा आहे तर तो तुम्हाला नक्कीच एक्झाम मध्ये जाणवेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. सो काय सांगितलंय इथे आपल्याला काय करायचंय, तर सगळ्यात महत्वाचं आज आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे ते म्हणजे मेथडॉलॉजी फॉर आरडीएनए टेक्नॉलॉजी. नेमकं आरडीएनए टेक्नॉलॉजी जी आहे, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी जी आहे, तर नेमकं कसं काम करतं किंवा कशी केली जाते. सो त्याच्यामध्ये काही स्टेप इन्व्हॉल्व्ह आहेत जीन क्लोनिंगसाठी. सो फर्स्टली वी डिस्कस हिअर द आयसोलेशन ऑफ डीएनए दॅट इज द जीन फ्रॉम द डोनर ऑर्गॅनिझम. जो डोनर ऑर्गॅनिझम आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे असलेला जीनोम आहे, जीन आहे, तर तो आपल्याला कसा आयसोलेट करता येईल. सो जो आयसोलेट केलेला जीन आहे किंवा आपल्याला पाहिजे असलेला जो जीन आहे तर त्याला म्हटलं जातं डिझायर जीन किंवा टार्गेटेड जीन. सो द डिझायर जीन टू बी क्लोन हॅज टू बी ऑप्टेन फ्रॉम सोर्स ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे डोनर कडून घेतल्यानंतर आपण त्याचे खूप सारे काय बनवणार आहे, क्लोन बनवणार आहे. सो इनिशियली द सेल ऑफ डोनर ऑर्गॅनिझम आर शेअर्ड विथ द ब्लेंडर अँड ट्रीटेड विथ सुटेबल डिटर्जंट. काय केलं जातं, तर ती एक सेल घेतली जाते, जिला ब्लेंड केलं जातं, ट्रीट केलं जातं डिटर्जंटने, जेणेकरून त्या सेल जी आहे तर ती तिचं जे आउटर कव्हरिंग आहे म्हणजे सेल मेम्ब्रेन असेल, सेल वॉल असेल, तर तो डिझॉल्व्ह होईल. सो जेनेटिक मटेरियल फ्रॉम द डोनर इज रिमूव्ड, आयसोलेटेड अँड प्युरिफाईड. आणि त्याच्यातून काय केलं जातं, तर जेनेटिक मटेरियल जे आहे तर ते आयसोलेट केलं जातं, त्याला प्युरिफाय केलं जातं बाय युझिंग सेव्हरल टेक्निक्स, खूप साऱ्या टेक्निक्स यूज करून. सो आयसोलेटेड डीएनए कॅन बी स्पूल्ड ऑन द ग्लास रॉड. आणि ग्लास रॉड वरती घेऊन नंतर काय केलं जातं, सो आयसोलेटेड प्युरिफाईड डीएनए इज क्लीव्ड बाय युझिंग रेस्ट्रिक्शन एन्झाईम. क्लीव्ह केलं जातं, त्याला ब्रेक केलं जातं आणि त्याच्यासाठी यूज केलं जातात रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. ओके, काय यूज केलं जातं, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. जिथे पाहिजे तिथे त्याला कट केलं जातं. So these enzyme cleave means that cut DNA at specific site. सो डीएनए ला क्लीव्ह केलं जातं, कट केलं जातं आणि म्हणून त्याला जिथे कट केलं जातं तर त्याला म्हटलं जातं रेस्ट्रिक्शन साईट. अँड ब्रेक द डीएनए इंटू फ्रॅगमेंट. आता डीएनए ला काय केलं जातं, फ्रॅगमेंट मध्ये टाकलं जातं. सो दीज आर सेव्हरल टाइप ऑफ रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. आपण ऑलरेडी खूप सारे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज मागच्या लेक्चरला आपण डिस्कस केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन अगोदरच्या बायोटेक्नॉलॉजीचा सेकंड व्हिडिओ बघा, ज्याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस जे आहे तर त्यामध्ये डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. सो क्लीव्ह डीएनए फ्रॅगमेंट हॅव कोहेझिव्ह. कसे असतील ते, कोहेझिव्ह असतील, स्टिकी असतील अँड स्टेगर्ड एंड ऑर ब्लंट एंड. एक तर त्याच्यामध्ये जे एंड असेल तर ते स्टिकी एंड असतील किंवा ब्लंट एंड असतील. ओके, दोन टाईपचे एंड असेल. जर समोरासमोर जर कट झालेला असेल तर आपण त्याला म्हणतो ब्लंट एंड, आणि असे तिरके कट झालेले असेल तर त्याला आपण काय म्हणतो, स्टिकी एंड. हे पण आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. सो फ्रॉम क्लीव्ह डीएनए फ्रॅगमेंट्स अ फ्रॅगमेंट कंटेनिंग डिझायर जीन. आता त्या फ्रॅगमेंट मध्ये आपला डिझायर जीन कुठे आहे तर तो आयसोलेट केला जातो अँड सिलेक्टेड फॉर क्लोनिंग, आणि त्याला क्लोनिंगसाठी सिलेक्ट केला जातो. सो दिस इज नाव कॉल्ड एज अ फॉरेन डीएनए. आता तो जो डीएनए आहे, जो आपला डिझायर डीएनए आहे, तर तो झाला आपला फॉरेन डीएनए किंवा त्याला म्हटलं जातं पॅसेंजर डीएनए. सो अ डिझायर्ड जीन कॅन ऑल्सो बी ऑप्टेन डायरेक्टली फ्रॉम जिनोमिक लायब्ररी ऑर सीडीएनए लायब्ररी. जर असा डीएनए जर एखादा स्टोअर केलेला असेल लायब्ररीमध्ये
जिनोमिक लायब्ररी असेल किंवा सीडीएनए लायब्ररीमध्ये असेल तर आपण तिथून डायरेक्टली घेऊ शकतो. पण जर आपल्याला तिथं स्टोअर केलेला नसेल तर मात्र आपल्याला ऑर्गॅनिझम मधून आयसोलेट करावा लागेल. ओके, चला तर पुढे आपल्याला काय दिलंय बघा. सो इथे एक आपल्याला अगोदर डू यू नो सेक्शन दिलेला आहे. आता जीन लायब्ररी काय आहे, सीडीएनए लायब्ररी काय, तर त्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर बघा, जीन लायब्ररी इज द कलेक्शन ऑफ different DNA sequence from an organism where each sequence has been closed into a vector for these of purification, storage and analysis. काय केलं जातं तर जनरली फ्युचर यूज साठी खूप साऱ्या ऑर्गॅनिझमचा डीएनए ऑलरेडी काढून ठेवला जातो आणि त्याचं प्युरिफिकेशन करून क्लोनिंग करून स्टोरेज केलं जातं, अनालिसिस केलं जातं. सो दीज आर टू टाइप्स ऑफ जीन लायब्ररी ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ डीएनए यूज. कुठला डीएनएचा सोर्स यूज झाला तर त्याच्यावरून दोन टाइप पडलेले आहेत. सो फर्स्ट वन इज द genomic library and second one is the cDNA library. So firstly we here discuss about the genomic library. आता genomic library काय? So it is the collection of clones that represent complete genome of the organism. काय केलं जातं? कंप्लीट जो जिनोम आहे ऑर्गॅनिझमचा तर त्या कंप्लीट जिनोमला स्टोअर केलं जातं. So genomic library of prokaryotic can be constructed by using plasmid vector. जेव्हा प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचा जिनोम स्टोअर केला जातो लायब्ररी मध्ये, सो तेव्हा प्लाझ्मिड वेक्टर वापरला जातो. सो इट इज बिकॉज प्रोकॅरियोटिक जिनोम डज नॉट कंटेन रिपिटेटिव्ह डीएनए आणि प्रोकॅरियोटिक डीएनए मध्ये रिपिटेटिव्ह नसतं, रिपिटेशन नसतं आणि त्याच्यामुळे प्लाझ्मिड वेक्टर मध्ये तो इझिली स्टोअर होतो. देन सेकंड जो टाइप आहे तर दॅट इज द सीडीएनए लायब्ररी. आता सीडीएनए लायब्ररी काय? सो इट रिप्रेझेंट अ लायब्ररी ऑफ युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम ओनली. जिनोमिक लायब्ररीमध्ये काय केलं तर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचे स्टोअर केले. सीडीएनए लायब्ररीमध्ये युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचे स्टोअर केले. ओके, सो डीएनए इज प्रोड्यूस फ्रॉम आयसोलेटेड एमआरएनए बाय रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. आणि हा डीएनए कसा प्रोड्यूस केला जातो, कसा आयसोलेट केला जातो तर एमआरएनएचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन केलं जातं. सो द डीएनए सो मेड इज कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी डीएनए आणि या डीएनए ला कॉम्प्लिमेंटरी डीएनए बनवले जातात, त्यालाच कॉम्प्लिमेंटरी डीएनए ला सीडीएनए म्हटलं जातं. सो द लायब्ररी इज कॉल्ड ॲज अ, आणि त्याची जी लायब्ररी आहे तर तिला म्हटलं तर सीडीएनए लायब्ररी. सो युकॅरियोटिक डीएनए जिनोम कंटेन इंट्रॉन्स, रेग्युलेटरी जीन, रिपिटेटिव्ह डीएनए. इंट्रॉन्स पण असतात, त्याच्यानंतर रेग्युलेटरी जीन्स पण असतात, रिपिटेटिव्ह डीएनए पण असतात. सो हेन्स द इस्टॅब्लिशमेंट ऑफ जिनोमिक लायब्ररी इन द युकॅरियोटिक इज नॉट मिनिंगफुल. बट इथे जिनोमिक लायब्ररी जे आहे तर ती युकॅरियोटिक मध्ये तेवढी सक्सेसफुल नाहीये, मात्र सीडीएनए लायब्ररी मोर सक्सेसफुल आहे. सो सेकंड स्टेप काय? आता आयसोलेटेड जिनोम तर आयसोलेट केला, जो डिझायर्ड जीन आहे तर तो आयसोलेट केला. आता सेकंड स्टेप आहे दॅट इज द इन्सर्शन ऑफ डिझायर्ड फॉरेन जीन इनटू द क्लोनिंग फॅक्टर. सगळ्यात महत्वाची स्टेप आहे ही की क्लोनिंग फॅक्टर मध्ये हा जो काही आपला डीएनए आहे, डिझायर्ड फॉरेन जीन आहे तर तो इन्सर्ट करायचा. कारण क्लोनिंग वेक्टर म्हणजेच काय तर व्हेइकल आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार आहे आणि म्हणून आपल्याला हा इन्सर्ट करणं खूप गरजेचं आहे. सो द फॉरेन डीएनए और पॅसेंजर डीएनए इज नाउ इन्सर्टेड इनटू अ क्लोनिंग वेक्टर और व्हेइकल ऑफ डीएनए. सो द मोस्ट कॉमनली यूज क्लोनिंग वेक्टर आर प्लाझ्मिड ऑफ बॅक्टेरिया. काय वापरले जातात क्लोनिंग वेक्टर म्हणून तर प्लाझ्मिड वापरले जातात किंवा अँड द बॅक्टेरियोफाज व्हायरसेस. बॅक्टेरियोफाज म्हणजे काय तर असे व्हायरसेस की जे बॅक्टेरियाला इन्फेक्शन कॉज करतात, सो त्याला म्हटलं तर बॅक्टेरियोफाज. ओके, लाईक लॅम्बडा फाज, त्याच्यामध्ये काय काय आहे तर लॅम्बडा फाज आहे, M13 फाज आहे किंवा द मोस्ट कॉमनली यूज प्लाझ्मिड इज PBR322. हा PBR322 जो आहे तर तो खूप जास्त यूज केला जातो. सो प्लाझ्मिड्स आर आयसोलेटेड फ्रॉम द वेक्टर ऑर्गॅनिझम्स like bacteria. So by using some restriction endonuclease which is used in the isolation of desirable gene from the donor. So जो रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आपण जीन डिझायर जीन आयसोलेट करण्यासाठी वापरला तोच रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस पण प्लाझ्मिडला कट करण्यासाठी वापरतो. सो वेक्टर डीएनए इज क्ल्यूड आणि वेक्टरचा डीएनए आपण कट करतो. सो नाव युझिंग एन्झाइम डीएनए लायगेज काय केलं जातं, डीएनए लायगेज एन्झाइम वापरला जातो. आता डीएनए लायगेज काय करतो तर डीएनए ला सील करतो. सो फॉरेन डीएनए इज इन्सर्टेड इंटिग्रेटेड विथ द वेक्टर डीएनए. काय केलं जातं, वेक्टरचा डीएनए घेतला जातो, डिझायर्ड
जीन घेतला जातो, त्यांना एकत्रित केलं जातं आणि त्याच्यामध्ये डीएनए लायगेज टाकला जातो. सो द कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर डीएनए अँड फॉरेन डीएनए इज नाउ कॉल्ड रिकॉम्बिनंट डीएनए. आणि काय होतं तर दोन्ही पण डीएनए एकमेकांसोबत जुडतात आणि त्याला म्हटलं जातं रिकॉम्बिनंट डीएनए किंवा कायमेरिक डीएनए. ओके, सो रिकॉम्बिनंट डीएनए और कायमेरिक डीएनए. कायमेरा म्हणजे काय तर दोन वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचा, दोन ओरिजिनचा, दोन सोर्स असलेल्या वेगळ्या डिफरंट स्पेसिसचा जीनोम किंवा ऑर्गॅनिझम एकत्र येणे, सो त्याला म्हटलं जातं कायमेरा. ॲज लाईक गणपती बाप्पा. गणपती बाप्पामध्ये काय तर तोंड जे आहे तर ते आपल्या हत्तीचं आहे आणि शरीर जे आहे तर ते माणसाचं आहे. सो दोन ऑर्गॅनिझमचं ओरिजिन दिसतंय. सो अशी जी बॉडी असेल तर त्याला कायमेरा म्हटलं जातं. ओके, अँड द टेक्नॉलॉजी इज रेफर टू ॲज RDNA टेक्नॉलॉजी. ओके, आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे तर यालाच म्हटलं जातं RDNA टेक्नॉलॉजी. ओके, सो पुढे काय सांगितलंय बघा. सो आपल्याला इथे काय दिलंय तर एक फिगर दिलेली आहे की RDNA टेक्नॉलॉजी नक्की कशी केली जाते. तर बघा इथे काय केलंय, एक डोनर सेल घेतली. ओके, काय घेतलंय, एक डोनर सेल घेतली आहे आणि त्या डोनर सेल मधून सगळ्यात पहिल्यांदा या डोनर सेल मधून काय केलं तर डोनर सेल मधून सगळ्यात अगोदर जिनोम काढलं. आयसोलेशन ऑफ डिझायरेबल जिनोम. त्या जिनोम मधून काय केलं तर डीएनए आयसोलेट केला. डीएनए आयसोलेट करून त्याला एन्झाइम रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसने त्याचे फ्रॅगमेंट बनवले. ओके, त्याच पद्धतीनं वेक्टर घेतला. या वेक्टरला सुद्धा सेम रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसने कट केलं. बघा इथे कट केलंय. त्यानंतर हा फ्रॅगमेंट आणि हे प्लाझमिड एकत्र केलं आणि त्याला डीएनए लायगेजनी काय केलं, सील केलं. डीएनए लायगेज काय करतो, इट सील द डीएनए. ओके, डीएनए ला सील करतो. मग त्यानंतर काय झालं तर हा प्लाझमिड वेक्टरचा पार्ट होता आणि त्याचबरोबर इथे हा आपला डिझायरेबल जीन होता. तो दोन्ही पण एकत्र आलं. आता टार्गेट डीएनए आपला कशामध्ये बाइंड झाला तर त्या वेक्टरमध्ये बाइंड झाला. त्यानंतर ही होस्ट बॅक्टेरिया एक घेतली आणि या होस्ट बॅक्टेरियामध्ये हा जो काही प्लाझमिड होता ज्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म केलेला आपला टार्गेट डीएनए होता तर त्याला इंट्रोड्यूस केलं. सो आता काय झालं तर त्या होस्ट सेलमध्ये, या कोलाई बॅक्टेरियाच्या होस्ट सेलमध्ये आपला डिझायरेबल प्लाझमिड जो आहे तर तो गेलेला आहे. पण अशा खूप साऱ्या सेल असेल, मग कसं कळणार आपल्याला की नक्की कोणत्या सेलमध्ये गेलेला आहे. तर मग काय केलं जातं, त्याच्यासाठी सिलेक्टिव्ह मार्कर वापरले जातात. ओके, आणि त्यानंतर हे पुढे गेल्यानंतर सिलेक्टिव्ह मार्कर आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. आणि त्यानंतर आपण या सेलचं आयसोलेशन करतो आणि त्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन करतो. हे बघा इथे दिलं आयडेंटिफिकेशन अँड सिलेक्शन फॉर ऍम्प्लिफिकेशन केलं. ऍम्प्लिफिकेशन केल्यानंतर मल्टिपल, एकाच सेलमध्ये मल्टिपल प्लाझमिड सुद्धा तयार झालेत. सेल मल्टिप्लिकेशन केलं, प्रोटीन प्रोडक्शन स्टार्ट झालं त्या जीनचं आणि आपण या सेलमध्ये तयार केलेलं जे काही जीनोम असेल तर त्याच्यापासून परत आपण काय करू शकतो, प्रोटीन बनवल्यानंतर प्रोटीन हार्वेस्टिंग करू शकतो. म्हणजे आपल्याला पाहिजे असलेला डिझायरेबल प्रोडक्ट आपण इथे इझिली मिळू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, ही पूर्ण आउटलाईन आहे प्रोसेस ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीची. एवढी फिगर जरी तुम्हाला क्लिअर समजली तर तुम्हाला स्टेट बोर्डला 4 मार्क मिळून जातील. कारण हा क्वेश्चन 4 मार्कसाठी खूप वेळेस रिपीट झालेला क्वेश्चन आहे. आणि त्यामुळे तुम्ही या चॅप्टरमध्ये RDNA टेक्नॉलॉजीची जी प्रोसेस आहे तेवढी जरी परफेक्ट केली तरी पण तुम्हाला 4 मार्क मिळून जातील स्टेट बोर्डसाठी. ओके, तर हे लक्षात ठेवा आणि हे व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे बघा. आपण आतापर्यंत तर क्लोनिंग वेक्टर बघितलं, डिझायर्ड जीन टाकला, आता ट्रान्सफर करायचं. सो ट्रान्सफर कसं करायचं, सो ट्रान्सफर ऑफ RDNA इंटू सुटेबल कंपोनंट होस्ट और क्लोनिंग ऑर्गॅनिझम. सो फायनली द रिकॉम्बिनंट डीएनए इज नाउ इंट्रोड्यूस. रिकॉम्बिनंट डीएनए इंट्रोड्यूस झाला. सो दॅट इज ट्रान्सफर्ड फॉर एक्सप्रेशन इंटू कंपोनंट होस्ट सेल द सुटेबल क्लोनिंग ऑर्गॅनिझम विच इज युजली अ बॅक्टेरियम. काय केलं जातं तर कंपोनंट होस्ट काढला जातो. आता कंपोनंट होस्ट मॅक्झिमम टाइम कोण असेल तर बॅक्टेरिया असतो. सो होस्ट सेल टेक अप नेकेड RDNA बाय प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. काय केलं जातं तर या प्रोसेसला म्हणलं जातं ट्रान्सफॉर्मेशन अँड इनकॉर्पोरेट into its a chromosomal DNA which finally express in the trait of control by the passenger DNA. सो काय होतं, सो याला ट्रान्सफर केलं जातं आणि जो की आपला टार्गेट जीन आहे तर तो क्रोमोझोम मध्ये जाऊन
त्याचं एक्सप्रेशन स्टार्ट करतो. सो द ट्रान्सफर ऑफ rDNA into bacterial cell is assisted by divalent calcium. काय केलं जातं तर डायव्हलंट कॅल्शियम इथे असिस्ट करतो. सो द क्लोनिंग ऑर्गॅनिझम यूज इन द प्लांट बायोटेक्नॉलॉजी. जर प्लांट बायोटेक्नॉलॉजी मध्ये जर आपण विचार जर केला तर आपला जो ऑर्गॅनिझम असेल क्लोनिंग ऑर्गॅनिझम तर तो ई कोलाय असेल किंवा ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियम असेल. हा ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियमलाच म्हटलं जातं नॅचरल जेनेटिक इंजिनियर, कारण हा नॅचरली सुद्धा हे काम करत असतो. सो द होस्ट कंपोनंट सेल विच हॅज टेकन अप rDNA इज नाउ कॉल्ड एज अ ट्रान्सफॉर्म सेल. आणि ज्या सेलमध्ये हे आपला टार्गेटेड जीन असेल, ट्रान्सफॉर्म केलेला जीन असेल, तर त्या सेलला म्हटलं जातं ट्रान्सफॉर्म सेल. सो द फॉरेन DNA can also be transferred directly into the naked cell or protoplast of the component host cell. सो जो फॉरेन डीएनए तर तो डायरेक्टली ट्रान्सपोर्ट केला जातो नेकेड सेलमध्ये किंवा प्रोटोप्लास्ट सेलच्या कंपोनंट सेल होस्ट सेलच्या प्रोटोप्लास्टमध्ये विथ युझिंग वेक्टर यूज केला जातो. सो दिस इज डन बाय युझिंग टेक्निक लाईक इलेक्ट्रोपोरेशन. खूप साऱ्या टेक्निक आहे जीन ट्रान्सफर करण्याच्या, हे इथे विचारले जातात बघा तुम्हाला 1 मार्क्ससाठी. कुठल्या टेक्निक आहे तर इलेक्ट्रोपोरेशन आहे, देन मायक्रो इंजेक्शन आहे, लिपोफेक्शन आहे, शॉटगन मेथड आहे, अल्ट्रासोनिफिकेशन आहे, बायोलिस्टिक मेथड आहे. या सगळ्या मेथड जीन ट्रान्सफर करण्याच्या आहेत. तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो विच ऑफ द फॉलोइंग इज द जीन ट्रान्सफर मेथड किंवा टेक्निक. तर तुम्हाला यापैकी एक कुठलं तरी तिथे ऑप्शन मध्ये असेल तर ते तुम्हाला चूज करायचं आहे. सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू ने, नीट पॉईंट ऑफ व्ह्यू ने आणि स्टेट बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू ने तिन्हीसाठी या टेक्निक्स खूप महत्वाच्या आहेत. सो बट इन प्लांट बायोटेक्नॉलॉजी द ट्रान्सफॉर्मेशन इज थ्रू टीआय प्लाझमिड. जेव्हा प्लांट बायोटेक्नॉलॉजी आपण विचार करतो तर तिथे मात्र व्हेक्टर म्हणून टीआय प्लाझमिड वापरला जातो ॲग्रोबॅक्टरम ट्युमेफेसियम मध्ये. सो टीआय प्लाझमिड काय, दॅट इज द ट्युमर इंडोसिंग प्लाझमिड. हा ट्युमर इंडोसिंग प्लाझमिड आहे आणि हा प्लाझमिड नॅचरली सुद्धा, आपण जरी आर्टिफिशियली करायचं म्हटलं तर करतो, पण हे नॅचरली सुद्धा जीन ट्रान्सफर करत असतं आणि त्याच्यामुळे हा एक मोस्ट सक्सेसफुल प्लाझमिड म्हटलं जातं प्लांट बायोटेक्नॉलॉजी मध्ये. सो नेक्स्ट जी काही प्रोसेस आहे दॅट इज द सिलेक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. आता आपल्याला होस्ट ऑर्गॅनिझम सिलेक्ट करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. सो द ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस जनरेट अ मिक्स पॉप्युलेशन ऑफ ट्रान्सफॉर्म दॅट इज द रिकॉम्बिनंट और नॉन ट्रान्सफॉर्म दॅट इज द नॉन रिकॉम्बिनंट होस्ट सेल. सो आपल्याला कसं ओळखणार आहे की रिकॉम्बिनंट कुठला आहे, नॉन रिकॉम्बिनंट कुठला आहे. सो फॉर आयसोलेशन ऑफ रिकॉम्बिनंट सेल फ्रॉम नॉन रिकॉम्बिनंट सेल, marker gene is very important for the selection process. So marker gene of plasmid vector is employed. त्याच्यामध्ये काय केलं जातं, मार्कर जीन टाकलं जातो. सो PBR322 जर एक्झाम्पल म्हणून जर बघितलं हे प्लाझमिड, तर या प्लाझमिड मध्ये वेक्टर कंटेन डिफरंट मार्कर जीन लाईक अँफिसिलिन रेजिस्टंट जीन, टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन, असे काही अँटीबॅक्टेरियल रेजिस्टंट जीन तिथे टाकले जातात. सो वेन PST1RE इज यूज knock out penicillin resistant gene from the plasmid so that the recombinant cell becomes sensitive to ampicillin. आणि जे काही रिकॉम्बिनंट असतं तर ते सेन्सिटिव्ह होऊन जातं. सो नेक्स्ट वन दॅट इज द मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. सो once transform host cell are separated by the screening process, in this step transform host cell are introduced into fresh culture media. सो जी काही रिकॉम्बिनंट सेल आहे तर तिला परत ट्रान्सफर केलं जातं फ्रेश कल्चर मीडियामध्ये. सो ॲट द स्टेज ऑफ द होस्ट सेल डिवाइड अँड रिडिवाइड अलॉंग विथ द रेप्लिकेशन ऑफ द रिकॉम्बिनंट डीएनए कॅरीड आउट बाय देम. सो तो स्वतः पण रेप्लिकेट होते, त्याचबरोबर रिकॉम्बिनंट डीएनए जो आहे तर तो सुद्धा रेप्लिकेट केला जातो. देन नेक्स्ट दॅट इज द एक्सप्रेशन ऑफ द जीन्स obtained to the desired product. So the next step involved in the production of desired product like alcohol, enzyme, antibiotics, and finally the desired product is separate and purified through the downstream processing using suitable bioreactor. आणि आपल्याला पाहिजे असलेला जो प्रोडक्ट आहे तर तो इझिली मिळून जातो. पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट वन दॅट इज द डू यू नो सेक्शन. आपल्याला इथे दिलेला आहे तो म्हणजे डू यू नो सेक्शन दिलेला आहे. काय दिलेलं आहे डू यू नो सेक्शन मध्ये. सो द सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी दॅट इज द CCMB
हे जे सेंटर आहे तर हे लोकेटेड आहे हैदराबाद इथे, इंडियामध्ये हैदराबाद इथे हे लोकेटेड आहे. सो इज अ पायोनियर रिसर्च ऑर्गनायझेशन इन फ्रंटियर एरियाज ऑफ मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी अँड मॉडर्न बायोलॉजी इन्क्लुडिंग डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड मॉलिक्युलर अप्रोचेस. सो ही जी इन्स्टिट्यूट आहे, सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी, सीसीएमबी म्हटलं जातं, हैदराबाद इथे आहे. आणि हे जे स्पेसिफिकली काम करतं फिंगर प्रिंटिंग आणि मॉलिक्युलर अप्रोचेससाठी ॲनिमल ब्रीडिंगमध्ये. सो द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सेंटर आर दी कंडक्ट हाय क्वालिटी बेसिक रिसर्च. ओके, काय काम करतं हे? सो हे कंडक्ट करतं हाय क्वालिटी बेसिक रिसर्चला अँड ट्रेनिंग इन फ्रंटियर एरियाज ऑफ मॉडर्न बायोलॉजी आणि मॉडर्न बायोलॉजीचं ट्रेनिंग सुद्धा देतं अँड प्रमोट सेंट्रलाइज नॅशनल फॅसिलिटी फॉर न्यू अँड मॉडर्न टेक्निक इन द इंटरडिसिप्लिनरी एरिया ऑफ बायोलॉजी. सो हे प्रमोट पण करतं, नवीन टेक्निकला, मॉडर्न टेक्निकला हे प्रमोट सुद्धा करतं. ओके, त्याचबरोबर पुढे दिलेलं आहे दॅट इज द ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. सो ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. सो बायोटेक्नॉलॉजी इज an umbrella term covering broad spectrum of scientific application used in the many sectors such as health and agriculture, industry, environment and genomics. खूप साऱ्या सेक्टरमध्ये बायोटेक्नॉलॉजी जे आहे तर तिचे ऍप्लिकेशन आहेत. सो इथे आपल्याला एक फ्लो चार्ट दिलेला आहे. ऍप्लिकेशन सो बायोटेक्नॉलॉजीमध्ये जसं की प्लांट बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय केलं जातं तर प्लांट सेल टिश्यू कल्चर केलं जातं, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप बनवले जातात, मार्कर असिस्टेड सिलेक्शन केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी. इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजीमध्ये एन्झाईम बायोटेक्नॉलॉजी आहे, प्रोटीन इंजिनिअरिंग आहे, मेटाबॉलिक इंजिनिअरिंग आहे, मेटाबॉलॅमिक्स आहे. सो वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. त्याचबरोबर जिनोमिक्समध्ये काय केलं जातं होल जिनोम सिक्वेन्सिंग केलं जातं, जीन फंक्शन आयडेंटिफाय केले जातात, त्याचं स्ट्रक्चर फाइंड आउट केलं जातं. त्याचबरोबर रिव्हर्स जेनेटिक्स, बायो इन्फॉर्मॅटिक्स बद्दल स्टडी केला जातो. तर नेक्स्ट आहे दॅट इज द मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजी. सो मायक्रोबियल जिनोमिक्सचा स्टडी केला जातो, बायो फर्टिलायझरचा स्टडी केला जातो, बायो फर्टिलायझर बनवले जातात, बायो पेस्टिसाइडचा स्टडी करून बायो पेस्टिसाइड्स बनवले जातात आणि IPM केलं जातं. त्याचबरोबर इन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी. सो इन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजीमध्ये पोल्युशन कंट्रोल, बायोफ्युअल्स, देन बायो रिमिडेशन्स, बायोडायव्हर्सिटी बद्दल स्टडी केला जातो. नेक्स्ट आहे दॅट इज द अॅनिमल बायोटेक्नॉलॉजी. अॅनिमल बायोटेक्नॉलॉजीमध्ये टिश्यू कल्चर केलं जातं, जनरेटिव्ह मेडिसिन, मिओसिन्स केलं जातं, मेडिसिन्स बनवले जातात, इम्युनो टेक्नॉलॉजीज ज्या आहेत तर त्या डेव्हलप केल्या जातात, जेनेटिकली मॉडिफाईड अॅनिमल बनवले जातात, फार्मेको जिनोमिक्स स्टडी केलं जातं, जीन थेरपी कशी करायची तर ते स्टडी केलं जातं. सो दिस ऑल दी अप्लिकेशन्स ऑफ दी बायोटेक्नॉलॉजी. आणि हेच काय तर याच्यापेक्षा अजून खूप सारे ऍप्लिकेशन बायोटेक्नॉलॉजीचे आहेत. सो पुढे आपल्याला दिलेलं आहे काही ह्युमन प्रोटीन जे आहेत तर ते सुद्धा आपण RNA टेक्नॉलॉजी थ्रू ह्युमन डिसीज ट्रीट करण्यासाठी आपण बनवलेले आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे दॅट इज द अनिमियासाठी इरिथ्रोपोइटिन हे रिकॉम्बिनंट प्रोटीन तयार केलेलं आहे. त्याचबरोबर अस्थमासाठी इंटरलुकिंग 1 रिसेप्टर हे प्रोटीन तयार केलेलं आहे. दॅट इज द साठी प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर तयार केलेला आहे रिकॉम्बिनंट प्रोटीन म्हणून. देन पार्च्युरेशन साठी रिलॅक्झिन एक प्रोटीन बनवलेला आहे. देन ब्लड क्लॉट तयार करण्यासाठी टिश्यू प्लाझ्मिलोजन ऍक्टिव्हेटर दॅट इज द TPA और युरोकायनेस हे बनवलेले आहेत रिकॉम्बिनंट प्रोटीन म्हणून. कॅन्सर ट्रीट करण्यासाठी इंटरफेरॉन्स, ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर, इंटरलुकिन्स, मॅक्रोफाजेस ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर हे सगळे रिकॉम्बिनंट प्रोटीन तयार केलेले आहेत. त्याचबरोबर डायबेटिक्ससाठी इन्सुलिन तयार केलेलं आहे. इम्पिसेमा साठी अल्फा अँटीट्रिप्सिन जे आहे तर ते तयार केलेलं आहे, अल्फा अँटीट्रिप्सिन. त्याचबरोबर हिमोफिलिया ए साठी फॅक्टर 8. आता हिमोफिलिया काय तर आपण ऑलरेडी इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन चॅप्टर मध्ये ऑलरेडी त्याला स्टडी केलेला आहे. हिमोफिलिया दॅट इज द हिमोफिलिया रॉयल डिसीज म्हटलं जातं किंवा ब्लिडिंग डिसीज म्हटलं जातं. सो त्याच्यामध्ये हिमोफिलिया ए साठी फॅक्टर 8 बनवला जातो, हिमोफिलिया बी साठी फॅक्टर 9 बनवला जातो. तर हिपॅटायटिस बी ट्रीट करण्यासाठी हिपॅटायटिस बी वॅक्सिन तयार केलं जातं थ्रू दी बायोटेक्नॉलॉजी. सो दीज ऑल आर दी प्रोडक्ट दॅट इज द रिकॉम्बिनंट प्रोडक्ट मेड बाय दी बायोटेक्नॉलॉजी. देन पुढे दिलेलं आहे दॅट इज द हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी. सो हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय केलं जातं? सो हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी. सो हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा खूप सारे बायोटेक्नॉलॉजिकल ऍप्लिकेशन्स आहेत. सो इट रेफर अ मेडिसिन और डायग्नोस्टिक प्रोडक्ट or a vaccine. So this technology has tremendous impact on meeting the need of protein. So biotechnology offer proteins a variety of new solutions such as unique
targeted and personalized therapeutics and diagnostic solution for organ transplant, stem cell therapy, stem cell technology, genetic counseling, then forensic medicine, gene probe, genetic fingerprinting and karyotypic are the outcome of biotechnology. सो या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये या सगळ्या जे काही इव्हेंट आहेत तर त्या इव्हेंटमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा एक खूप मोठा रोल आहे. त्यातलं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल जे आहे तर ते आहे ह्युमन इन्सुलिन. आता ह्युमन इन्सुलिन बद्दल जर इन्फॉर्मेशन जर बघितली तर इन्सुलिन इज द पेप्टाइड हार्मोन. हा काय तर पेप्टाइड हार्मोन आहे आणि प्रोड्यूस करतो बीटा सेल ऑफ इन्सलेट ऑफ लॅगनहान्स म्हणजेच पॅनक्रियाच्या सेल. So beta cell of islet of Langerhans of pancreas. So it was discovered by Sir Edward Sharpie Schaffers यांनी 1916 मध्ये डिस्कवर केलं होतं इन्सुलिन हार्मोन. सो वाईल स्टडिंग इन्सलेट ऑफ लॅगनहान्स म्हणजे पॅनक्रियाच्या ज्या सेल्स आहेत तर त्यांना स्टडी करत असताना त्यांना हे इन्सुलिन हार्मोन सापडलं होतं. सो इन्सुलिन इज द इसेन्शियल फॉर कंट्रोल ब्लड ग्लुकोज किंवा ब्लड शुगर लेवल. सो डायबिटीज मिलेटस जो आहे इट इज डायबिटीज विच सम पीपल कॅन नॉट मेक इन्सुलिन देमसेल्फ. ज्यांना स्वतःला इन्सुलिन बनवता येत नाही त्यांना होतो डायबिटीज मिलासट. सो हाकुरा इटाल 1977 यांनी सांगितलं होतं की केमिकली आपण जो आहे तर सिंथेसाइज डीएनए सिक्वेन्स जर असेल, केमिकली सिंथेसाइज डीएनए सिक्वेन्स असेल इन्सुलिनचा फॉर टू चेन दॅट इज द A and B chain are separately inserted into two PBR322 plasmid effect. सो याला इन्सर्ट केलं इन्सुलिनच्या दोन चेनला ए आणि बी चेनला सेपरेट इन्सर्ट केलं PBR322 प्लाझमिड मध्ये आणि इन्सुलिन प्रोडक्शन बाय रिकमेंडेड डीएनए टेक्नॉलॉजी इज डिझाईन बाय गिल्बर्ट अँड विलोको मॅरोफ यांनी 1978 मध्ये डीएनए टेक्नॉलॉजी थ्रू इन्सुलिन प्रोडक्शन केलं होतं. So gene are inserted by the side of beta galactosidase gene in the plasmid. So the recombinant plasmid where the separately form into E. coli. So हे प्लाझमिड जे आहे तर सेपरेटली ट्रान्सफॉर्म केले होते E. coli ॲज अ होस्ट म्हणून. सो द होस्ट प्रोड्यूस पेनिसिलिनेज प्लस प्रो इन्सुलिन. सो इन्सुलिन इज लॅटर सेपरेटेड बाय ट्रिप्सिन ट्रीटमेंट आणि नंतर इन्सुलिनला सेपरेट केलं जातो ट्रिप्सिन ट्रीटमेंट देऊन आणि त्याच्यापासून इन्सुलिन बनलं जातं. त्याचबरोबर पुढे दिलेलं आहे दॅट इज द वॅक्सिन प्रोडक्शन. ठीक आहे, वॅक्सिन प्रोडक्शन मध्ये काय बघा. सो वॅक्सिन इज अ बायोलॉजिकल प्रिपरेशन दॅट प्रोव्हाइड ऍक्टिव्ह अक्वायर इम्युनिटी अगेन्स्ट सर्टन डिसीजेस. सो वॅक्सिनमुळे काय होतं तर ऍक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी येते. सो डिसीज अँड हेल्थ अँड डिसीज मध्ये आपण वेगवेगळे इम्युनिटीचे टाईप बघितलेले आहेत. So usually vaccine consists of biological agent that represent disease causing microorganism. So it is often made from weaken or kill form of microorganism. So vaccine मध्ये काय केलं जातं तर वीक असलेले मायक्रोऑर्गनिझम किंवा किल मायक्रोऑर्गनिझम वापरले जातात. सो इट्स टॉक्झिन ऑर वन ऑफ इट्स सरफेस प्रोटीन अँटीजन. हे तर त्यांचं टॉक्झिन असेल किंवा त्यांचं सरफेस प्रोटीन असेल. सो बायोटेक्नॉलॉजी हॅज ऑफर्ड मॉडर्न डायग्नोस्टिक टेस्ट किट rickettsial, bacterial and viral vaccine along with radio label biological therapeutics for imaging and analysis. सो बायोटेक्नॉलॉजी मुळे आपल्याला काय झालंय तर मॉडर्न डायग्नोस्टिक्स टेस्ट किट अवेलेबल झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डिसीजेस असेल तर त्याला इमॅजिंग करण्यासाठी किंवा अनालिसिस करण्यासाठी हे सोपं झालेलं आहे. सो वॅक्सिन have eliminated smallpox, polio, and other deadly viruses for last several decades. मागच्या काही दशकामधून काही डिसीज जे आहे तर ते एलिमिनेट झालेले आहेत बाय वॅक्सिनमुळे. सो बायोटेक्नॉलॉजी हॅज मेड ॲडव्हान्समेंट इन वॅक्सिनेशन बाय मेकिंग रिकॉम्बिनंट वॅक्सिन दॅट हॅव अ पोटेन्शियल अँड इरॅडिकेट नॉन कम्युनिकेबल डिसीज लाईक कॅन्सर. आणि वॅक्सिनमुळे आपण खूप सारी प्रगती करू शकलो आहे. जे नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत कॅन्सर सारखे तर त्यांना सुद्धा आपण इरॅडिकेट करण्यासाठी किंवा त्यांना घालवण्यासाठी ते होऊ नये म्हणून पण खूप महत्वाचे असं वॅक्सिन बनवलेले आहेत. सो नेकेड डीएनए वॅक्सिन, व्हायरल वेक्टर वॅक्सिन, प्लांट डिराइव्ड वॅक्सिन आर फाउंड टू बी मोस्ट इफेक्टिव्ह अगेन्स्ट द नंबर ऑफ बॅक्टेरियल अँड व्हायरल डिसऑर्डर. वेगवेगळ्या प्रकारच्या वॅक्सिन असतात. नेकेड डीएनए वॅक्सिन असतं, देन व्हायरल
व्हेक्टर वॅक्सिन असतं किंवा प्लांट डेराइड वॅक्सिन्स असतात, असे वेगवेगळे टाइप्स पडलेले आहेत वॅक्सिनचे. सो नेक्स्ट आहे दॅट इज द ओरल वॅक्सिन. आता हा एक नोवेल अप्रोच केलेला आहे, ओरल वॅक्सिन अ नोवेल अप्रोच. So the latest hot spot in the field of vaccine research in the development of vaccine which can be taken orally. So असे वॅक्सिन डेव्हलप करण्याचं काम चालू आहे की जे आपण ओरली घेऊ शकतो. सो इम्युनोजेनिक प्रोटीन ऑफ सर्टन पॅथोजन्स इज फाउंड टू बी ऍक्टिव्ह वेन ऍडमिनिस्ट्रेटेड ओरली. बट कधी कधी काय होतं, जे पॅथोजन आहेत तर ते काही ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये सुद्धा मिळतात. So the gene corresponding to such protein is isolated and gene construct is produced. So this is introduced and expressed in the plant genome. So which result in the production of such immunogenic protein. So आपल्याला काही immunogenic protein सुद्धा आपण प्रोड्यूस करू शकतो. In this part of the plant where it is expressed. सो जे व्हायरल डीएनए आहे तर त्यांच्याकडून ते काढून ते प्लांट मध्ये इंट्रोड्यूस केले आणि ते प्रोटीन जे आहे, जे व्हायरसचे प्रोटीन आहे, बॅक्टेरियाचे प्रोटीन आहे, पॅथोजनचे प्रोटीन आहे, तर त्यांना आपण प्लांट मध्ये प्रोड्यूस करू शकतो. सो दिस वेन फेड इन टू ॲनिमल अँड मेनली ह्युमन, आणि ते जे प्लांट्स आहे, प्रोडक्ट आहे प्लांटचे, तर ते जर ह्युमनला किंवा बाकीच्या ॲनिमलला खायला दिले, सो पर्सन बिकम वॅक्सिनेटेड, आणि पर्सन जो आहे ज्याला खायला दिलं तर तो वॅक्सिनेटेड होऊन जातो अगेन्स्ट सर्टन पॅथोजन. सो सच वॅक्सिन आर नोन ॲज अ एडिबल वॅक्सिन, आणि याला काय म्हटलं जातं, एडिबल वॅक्सिन म्हटलं जातं, जे की रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नॉलॉजीने आपण बनवू शकतो. सो अन एक्साइटिंग इन्व्हेन्शन इज प्रोडक्शन ऑफ मेल्ट इन द माउथ. सो काय, तर मेल्ट इन द माउथ म्हणजे तोंडामध्ये टाकल्यानंतर ते विरघळणं. सो वॅक्सिन दॅट कॅन बी ऍडमिनिस्ट्रेटेड बाय प्लेसिंग देम अंडर युअर टंग दॅट डिलिव्हर इन टू द ब्लड स्ट्रीम. तुमच्या जिभेवरती ठेवल्याबरोबरच ते लगेच विरघळलं पाहिजे आणि ब्लड मध्ये मिक्स झाला पाहिजे. सो दो मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ द प्रोडक्शन ऑफ फ्ल्यू वॅक्सिन. फ्ल्यू वॅक्सिनचं हे एक्झाम्पल आहे बाय बॅसिलस विच मेल्ट इन द माउथ. सो हे फ्ल्यू वॅक्सिन जे आहे तर ते तुमच्या तोंडामध्ये टाकलं की लगेच विरघळतं. द ट्रिमेंडस बेनिफिट ऑफ सच वॅक्सिन इज द कम्फर्ट, ऍडमिनिस्ट्रेशन, लो कॉस्ट अँड इझी टू स्टोरेज. ओके, सो याचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत. देन नेक्स्ट आहे दॅट इज द ऍग्रिकल्चर. सो ऍग्रिकल्चर मध्ये काय फायदा आहे, सो ऍग्रिकल्चर मध्ये काय फायदा आहे, सो ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ऍग्रिकल्चर इन्व्हॉल्व scientific techniques such as genetically modified organisms like BT cotton, pest resistant plants that help modifying plants, animals and microorganisms and improve their agriculture productivity. सो आपण बीटी कॉटन बनवलंय, पेस्ट रेजिस्टंट प्लांट बनवलेत, आणि त्याच्यामुळे काय झालं तर प्लांट थोडे मॉडिफाय झाले अॅनिमल मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी, आणि ते थोडेसे इम्प्रूव्ह करू शकलो आपण ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटीला. सो टिश्यू कल्चर इज यूज इन मायक्रो प्रोपगेशन, दॅट इज द लार्ज स्केल प्रोपगेशन ऑफ प्लांट इन व्हेरी शॉर्ट ड्युरेशन. सो मायक्रो प्रोपगेशन करू शकतो टिश्यू कल्चरने. So tissue culture is a technique is also best method for sorting germplasm, storing germplasm and maintaining the specific genetic type. म्हणजेच क्लोन आपण तयार करू शकतो. क्लोन दॅट मीन्स द 100% सेम जेनेटिक composition. So this technique is used in those plants which produce recalcitrant seed or produce highly viable seeds. सो टिश्यू कल्चर जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही फर्स्ट चॅप्टरचं जे फर्स्ट लेक्चर होतं जे अपलोड केलेलं आहे, रिप्रोडक्शन ऑफ हायर लोअर अँड हायर प्लांटचं, तर त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये टिश्यू कल्चर शिकवलेलं आहे. सो तिथे जाऊन तुम्ही प्लांट टिश्यू कल्चर स्टडी करू शकता. सो recalcitrant that means the reduction in the seed moisture content below the certain level and freezing drastically reduce several and those thus present difficulty in storage. सो जनरली रिकॅल्सिट्रंट सीड म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये असलेलं मॉइश्चर कंटेंट कमी करून ठेवायचं. सो हिअर सबसेल्युलर डॅमेज ऑफ सीड अकर अकंपनीड बाय कन्सिक्वेंट लॉस ऑफ वायबिलिटी व्हेन ड्राईड. पण याच्यामध्ये एक लॉस आहे की जर खूपच जास्त प्रमाण जर कमी जर झालं तर सीड डॅमेज होऊ शकतं, त्याची व्हायबिलिटी जी आहे तर ती जाऊ शकते, लॉस होऊ शकते जेव्हा ते सीड ड्राय होते तेव्हा. ओके, सो नेक्स्ट वन दॅट इज द जीन थेरपी. नेक्स्ट जे आहे तर ते आहे जीन थेरपी. सो अ जीन इज अ stretch of DNA required to make a functional product such as part of all protein. So during gene therapy,
DNA that code for specific gene is delivered to individual cell in body. सो जीन थेरपी मध्ये काय केलं जातं, जो जीन डिफेक्टेड आहे तर त्याच जीनला फक्त त्या इंडिव्हिज्युअल मध्ये टाकलं जातं. सो जीन थेरपी इज द ट्रीटमेंट ऑफ डिसीज बाय रिप्लेसिंग, altering and supplementing a gene that is absent or abnormal and whose absent or abnormality is responsible for disease. सो जो जीन मुळे ॲबनॉर्मॅलिटी आलेली आहे किंवा ज्या ॲबनॉर्मल जीनमुळे रिस्पॉन्सिबल आहे एखाद्या डिसीज साठी, तर त्या जीनला रिप्लेस करायचं, अल्टर करायचं किंवा सप्लिमेंट म्हणून त्याला दुसरा जीन द्यायचा. सो यामुळे जीन साठी आपण काय करतो, जीन थेरपी करतो. सो मोस्ट इफ नॉट ऑल डिसीज हॅव अ जेनेटिक फॅक्टर. खूप सारे डिसीज असे आहेत, सगळेच नाही मात्र काही डिसीज असे आहेत की ज्यांच्यामध्ये जीन फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे एखाद्या जेनेटिक डिसीज साठी. फॉर एक्झाम्पल, disorders such as cystic fibrosis, then hemophilia, then muscular dystrophy, changes in the gene directly result in this condition. सो हिमोफिलिया असेल, मस्क्युलर डिस्ट्रॉफी असेल, सिस्टिक फायब्रोसिस असेल, हे सगळे डिसीज जे आहे तर ते जेनेटिक चेंजेसमुळे होतात. सो इन अदर कंडिशन सच ॲज हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर, जेनेटिक अँड इन्व्हायरमेंटल फॅक्टर इंटरॅक्ट टू कॉज डिसीज. सो हाय ब्लड प्रेशर असेल, हाय कोलेस्ट्रॉल असेल, तर इथे दोन्ही मात्र इन्व्हायरमेंटल फॅक्टर पण रिस्पॉन्सिबल आहे आणि जेनेटिक फॅक्टर पण रिस्पॉन्सिबल आहे. सो देर आर मोर दॅन 5,000 different human genetic disease known to be caused by a single deflect. एका सिंगल जीन डिफ्लेक्ट मुळे जवळपास 5,000 डिफरंट टाईपचे ह्युमन जेनेटिक डिसीजेस होऊ शकतात, लाईक सिकल सेल अनिमिया, थॅलेसेमिया, देन टायसॅच डिसीज, सिस्टिक फायब्रोसिस, हंटिंग्टन डिसीज, कॉलरा, देन हिमोफिलिया, अल्कॅप्टन्युरिया, अल्बिनिझम. सो हे सगळे जेनेटिक डिसीजेस आहेत. सो मग जीन थेरपी काय केली जाते? सो जीन थेरपी being used to many ways. For example, so replace missing or defective genes. जे मिसिंग किंवा डिफेक्टिव्ह जीन आहे तर त्यांना रिप्लेस करायचं. सो देन डिलिव्हर जीन दॅट स्पीड द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल. सो असे जीन डिलिव्हर करायचं की त्याचा स्पीड जो आहे तर तो डिस्ट्रक्ट झालेला आहे. देन सप्लाय जीन दॅट कॉज कॅन्सर सेल रिवर्ट बॅक टू द नॉर्मल सेल. सो असे जीन सप्लाय करायचे ज्याच्यामुळे कॅन्सर सेलच्या कन्व्हर्जन परत नॉर्मल सेलमध्ये होईल. सो डिलिव्हर बॅक्टेरियल अँड व्हायरस जीन ॲज फॉर्म ऑफ द वॅक्सिनेशन. सो असे काही जीन डिलिव्हर करायचे जे वॅक्सिनेशन करतील. सो डिलिव्हर डीएनए टू अँटीजन एक्सप्रेशन, अँटीजन एक्सप्रेस करू शकतील अँड जनरेशन ऑफ इम्युनो रिस्पॉन्स, इम्युन रिस्पॉन्स जनरेट करतील. देन सप्लाय ऑफ जीन फॉर इम्पेरिंग व्हायरल रेप्लिकेशन, व्हायरल रेप्लिकेशनला थांबवतील. देन प्रोव्हाइड जीन दॅट फॉर दी प्रमोट अँड इम्पेड फॉर ग्रोथ ऑफ न्यू टिश्यू, आपल्या नवीन टिश्यू तयार करतील. देन डिलिव्हर जीन्स फॉर स्टिम्युलेट द हिलिंग ऑफ डॅमेज टिश्यू, आपल्या डॅमेज टिश्यूला हील करण्यासाठी काही सेल जीन्स पाठवायचे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर आपण जीन थेरपीमध्ये करतो. सो डू यू नो सेक्शन डिलिव्हर जीन इन टू सेल. सेलमध्ये जीन कसे डिलिव्हर केले जातात? ओके, सो जीन्स कॅन बी डिलिव्हर्ड बाय 3 ways, इन एक्स विवो, इन विवो अँड व्हायरोसोम्स. सो एक्स विवो डिलिव्हरी कशी होते बघा, वेअर सेल आर रिमूव्ड फ्रॉम द पेशंट अँड देन जीन इज इंट्रोड्यूस युझिंग व्हायरल और नॉन व्हायरल वॅक्सिन. जसं की पार्किन्सन डिसीज मध्ये केलं जातं, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर मध्ये केलं जातं इन व्ह्यू डायरेक्ट डिलिव्हरी. देन सॉरी एक्स व्ह्यू म्हणजे एक सेल काढली जाते आणि त्याच्यामध्ये टाकलं जातं. देन नेक्स्ट इन विवो डिलिव्हरी. इन विवो डिलिव्हरी मध्ये काय केलं जातं, देर इज अ थेरापेटिक जीन्स आर डायरेक्टली डिलिव्हर इन टू द सेल. डायरेक्ट डिलिव्हरी केली जाते सेलमध्ये ऍट द टार्गेट साइट ऑफ द डिसीज टिश्यू इन द पेशंट, लाईक इंट्रावेनर इन्फ्युजन. ओके, टू ट्रीट कॅन्सर और इंज्युअर्ड डायरेक्टली इनटू द ट्यूमर. सो कॅन्सर ट्रीट करण्यासाठी किंवा डायरेक्टली ट्यूमर मध्ये इंजेक्ट केलं जातं. देन नेक्स्ट दॅट इज द यूज ऑफ व्हायरोझोम्स. व्हायरोझोम्स काय तर लिपोझोम्स प्लस इनऍक्टिव्हेटेड HIV जो आहे तर त्याच्यासाठी वापरला जातो. सो बायोनिक चिप्स आर अँड अदर मेथड्स ऑफ जीन डिलिव्हरी. सो बायोनिक चिप वापरली जाते जीन डिलिव्हरी करण्यासाठी. सो फॉर्म्स ऑफ जीन थेरपी. जीन थेरपीचे कुठले कुठले वेगवेगळे फॉर्म्स आहेत? सो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे दॅट इज द जर्म लाईन जीन थेरपी. सो दिस मेथड healthy genes can be introduced into germ cell
like sperm, egg, early embryo. It allowed transmission to the modified genetic information to the next generation. सो काय केलं तर जर्म लाईन मध्येच जे स्पर्म सेल असेल, एक्सेल असेल किंवा अर्ली एम्ब्रियो असेल तर यांच्यामध्येच जीन थेरपी दिली जाते, जेणेकरून नेक्स्ट जनरेशन मध्ये ते जेनेटिक डिसऑर्डर होणार नाही. सो थ्रू दोज इट इज हायली इफेक्टिव्ह इन काउंटरॅक्टिंग the genetic disorders. It is not encouraged for application in human being due to the variety of technical and ethical reason. मात्र ही ह्युमन मध्ये केलं जात नाही, त्याच्यासाठी खूप सारे टेक्निकल आणि इथिकल रिझन्स आहेत. देन नेक्स्ट आहे दॅट इज द सोमॅटिक जीन थेरपी. सोमॅटिक जीन सेल जीन थेरपी मध्ये काय केलं जातं? सो in this type of cell is introduced only in the somatic cell like bone marrow cell, hepatic cell म्हणजे bone marrow cell, then hepatic cell म्हणजे liver cell, fibroblast, endothelium किंवा pulmonary epithelium cells, then central nervous system, endocrine cell and smooth muscle cell or blood vessels wall. सो या सेल मध्ये सोमॅटिक सेल मध्ये हे केलं जातं. सो मॉडिफिकेशन ऑफ सोमॅटिक सेल ओनली अफेक्ट द पर्सन being treated and modified chromosome cannot be passed ऑन द फ्युचर जनरेशन. फक्त अशाच क्रोमोझोम मध्ये हे केलं जातं की जे क्रोमोझोम नेक्स्ट जनरेशन मध्ये पास होणार नाहीये. सो सोमॅटिक सेल जीन थेरपी इज ओनली feasible option and the clinical trial have already employed for the treatment of acquired diseases disorders such as cancer and rheumatoid arthritis. ओके, कुणामध्ये ट्रीटमेंट केली जाते तर कॅन्सर मध्ये केली जाते किंवा rheumatoid arthritis and blood disorders like including skid, gouchers, ब्लडच्या रिलेटेड जे डिसीजेस स्किड असेल, ग्राउचर्स असेल या डिसीज मध्ये, जसं की त्यानंतर फॅमिलियल हायपर कोलेस्ट्रोमेलिया असेल. ओके, हायपर कोलेस्ट्रोमेलिया म्हणजे कोलेस्ट्रॉलचं अमाऊंट वाढलेलं असेल. देन हिमोफिलिया असेल, फिनाइल फिनाइल किटोन्युरिया असेल, देन सिस्टिक फायब्रोसिस असेल, देन सिकल सेल अनिमिया, देन डुकनेस मस्कुलार डिस्ट्रॉपी, इम्फिसेमा, थॅलेसेमिया, अशा वेगवेगळ्या ब्लडच्या रिलेटेड डिसऑर्डर्स मध्ये जनरली यांचा यूज केला जातो. देन नेक्स्ट आहे दॅट इज द जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. आता जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम म्हणजे काय तर GMO, जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे यांचा जिनोम जो आहे तर तो मॉडिफाय केलेला आहे. सो दीज आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम whose genetic material has been artificially manipulated in a laboratory through genetic engineering. This creates combination of plants, animals, bacteria, viruses, gene that do not occur in the nature or through the traditional crossbreeding method. सो काय केलं जातं तर आर्टिफिशियल मॅनिप्युलेशन केलं जातं लॅबोरेटरीमध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग थ्रू यांना जेनेटिकली मॉडिफाईड केलं जातं. सो मोस्ट जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम has been engineered withstand a direct application of herbicides and or produce insecticides. सो असे काही जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम बनवले जातात जे की स्वतः त्यांच्याकडे हर्बिसाइड्स म्हणून ऍक्टिव्हिटी असेल किंवा ते इन्सेक्टिसाइड प्रोड्यूस करू शकतील. सो हवेवर न्यू टेक्नॉलॉजीज आर नाउ बीइंग यूज आर्टिफिशियली डेव्हलप अदर ट्रेट इन प्लांट्स. ओके, खूप सारे बाकीचे ट्रेड सुद्धा टाकले जातात, बाकीचे कॅरेक्टर पण टाकले जातात, सच एज रेजिस्टन्स टू ब्रोईंग इन ऍपल अँड क्रिएट अ न्यू ऑर्गॅनिझम युझिंग सिंथेटिक बायोलॉजी. सो खूप सारे अशा ऑर्गॅनिझम बनवले जातात की ज्यांचं जे स्वतःचं प्रोटेक्शन स्वतः करू शकते. सो डिस्प्लेस बायोटेक इंडस्ट्री promises here the no evidence that any of the genetic modified organism currently on the market. So after increased yield, drought tolerance, enhanced nutrition and any other consumer benefit. सो यासाठी जनरली हे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम केले जातात. त्यातलं पहिलं जे आहे तर ते आहे दॅट इज द ट्रान्जेनिक प्लांट्स. विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्जेनिक प्लांट आणि बाकीचे जे काही जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम आहेत तर त्याबद्दल इन्फॉर्मेशन जी आहे तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. जर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजून आपलं बायोकिरण हे ऍप जर तुम्ही इन्स्टॉल केलेलं नसेल तर आजच प्ले स्टोर वरून ते इन्स्टॉल करा, ज्याच्यामुळे त्यामध्ये तुम्हाला फ्री नोट्स अवेलेबल आहेत. विद्यार्थी मित्रांनो, भेटूया परत पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग, टेक केअर.